जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. भीतीन आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात एकपात्री प्रबोधन नाटक तसेच साहित्य क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या प्राध्यापिका
राजश्री अजित डांगे UCA येथे उपस्थित आहेत त्यांचेही जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालयामध्ये सहर्ष स्वागत. जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष माननीय श्री राजाराम डांगे भाऊ यांच्या कार्यात मोलाचा वाटा असणाऱ्या त्यांच्या अर्धांगी नंदादेवी डांगे यांचेही मनपूर्वक स्वागत. तसेच त्यांच्या ज्येष्ठ सुनबाई स्वप्नाली अमोल डांगे यांचेही विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा माने मॅडम यांचेही स्वागत. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत.
परंतु यासाठी त्यांनी शिक्षकांचे पगार देणं आणि शाळेची बाहेर गेलेल्या आपल्या बायकोची जातीची समाजसेवकांची मागितले बघितले नाही किंवा क्षणासाठी विलंब लावलेला नाही. त्यानंतर शाळेला जागा मिळाली. शाळेला जागा मिळवण्यासाठी आणि काही शाळांनी अंमल मदत केली. जागा मिळाल्यानंतर यावर इमारत उभा केली. मला सांगायला अभिमान वाटतो आज की आपल्या शाळेमध्ये आजूबाजूच्या 10 ते 15
येणे असते. धन्यवाद. श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष माननीय श्री रंजनाचार्य भाऊ व त्यांच्या कुटुंबाकडून मान्यवरांचा प्रतिष्ठानचा सत्कार होतो. यासाठी मी आमच्या शाळेतील सहाय्यक शिक्षिका निलिमा कर्दे मॅडम यांनी सत्काराचे स्वरूप सांगावे असे मी त्यांना विनंती करते व पुढील सूत्रे त्यांच्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव येणारा अतिथी हा त्या घरात योग्य प्रकारे आकाराला लागतो आणि त्यामुळे भारतीय संस्कृती ही सगळ्या जगामध्ये समजली जाते. अतिथींचे संपूर्णी मी दोनोपत्नी सांगते. सांगली जिल्ह्यातील गडेगाव क्षेत्रामध्ये खाजगी मराठी माध्यमाची शाळा काढून 50 कोणी केली असेल तर ते आपल्या शाळेचे
अधिक ताकद त्यांनी शिवरायांना दिली. मुलांनो, जिजामाता आपल्याला शिकवतात संकटाला मागू नका, स्वप्न मोठी ठेवा, कष्ट करण्याची तयारी ठेवा, आई वडिलांच्या गुणांचा आदर ठेवा. शिक्षणासाठी जिजाऊ प्रेरणा आहे, कारण त्यांनी शिक्षणाला अधिक महत्त्व दिले. संस्कारयुक्त शिक्षणातूनच एक उत्तम पिढी घडते हे त्यांनी दाखवून दिले. पालकांसाठी जिजामाता एक आदर्श आहे, कारण त्यांनी प्रेमासोबत संस्कार, शिस्त आणि ध्येयदृष्टी दिली. आजच्या काळात जिजामातांकडून आपण काय शिकलं पाहिजे? जरी आजचा काळ वेगळा असला तरी आव्हाने तशीच आहे. आज जिजामाता असल्या तर ते नक्की आपल्याला सांगितले असते, मुलींनी आत्मनिर्भर व्हावे, मुलांनी चरित्रवान व्हावे, शिक्षणासोबत संस्कार जपावे, देश, समाज आणि कुटुंबासाठी जबाबदार नागरिक व्हावे. आज सोशल मीडिया, स्पर्धा, तणाव यांच्या काळात जिजाऊंचा संयम, विचारांची स्पष्टता आणि धाडस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जिजामाता म्हणजे आई, गुरु, मार्गदर्शक आणि राष्ट्र घडवणारी शक्ती आहे. त्यांच्या विचारावर चाललो तर प्रत्येक घरातून एक शिवाजी घडू शकतो. संस्कारांची दीप ज्योती अंतरी पेटवून गेली, स्वराज्याचे स्वप्न विजे मनी रोवून गेली. आज ही वाट दाखवते ती तेजस्वी वाट, जिजाऊ मातेचा विचार आपला राजमाट. जय जिजाऊ, जय शिवराय, जय स्वराज्य. या पवित्र व्यासपीठावर राजमाता जिजाऊ यांच्याविषयी मला बोलण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल मी जय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजाराम ज्योतिराव कांगे व आदरणीय मुख्याध्यापिका तसेच शिक्षक वृंद आणि समोर बसलेले माझे प्रेक्षक आणि माझ्या आई वडिलांचे अंतःकरणपूर्वक आभार मानते. धन्यवाद. संस्कृती अख्ख्या जगात श्रेष्ठ आहे आणि ह्या संस्कृतीबद्दलचा अभिमान आणि संस्कृतीचा सोहळा साजरा करणारे या शाळेचे संस्थापक माननीय राजाराम भाऊ डांगे यांच्यासाठी मी खरं तर टाळ्या वाजवाव्यात असं सर्वांना विनंती करते. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे, कारण माझ्याशी जवळ भाऊंचं बोलणं झालं आणि या बोलण्यातून जेव्हा या कार्यक्रमाबद्दल भाऊ सांगत होते त्याबद्दल मला त्यांची या कार्यक्रमाबद्दलची ओढ, शिक्षणाबद्दलची ओढ आणि त्याचबरोबर स्त्री शक्तीचा जागर करण्याची खूप मोठी इच्छा एका पुरुषाला असणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा मला भारावून गेला आणि खूप काही प्रेरणा देऊन गेला. जय महाराष्ट्र शिक्षण संस्था कडेगाव संस्थेचे संस्थापक सन्माननीय राजाराम धोंडीराम डांगे संचलित श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय कडेगाव आयोजित स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्त्री शक्तीचा जागर या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचे स्वागत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं खूप सुंदर नियोजन करणारे या शाळेचे सर्व संयोजक यांचे सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते आणि मला इथं निमंत्रित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करते. खरे तर आज 3 माऊलींचा कार्याचा सत्कार होत आहे. आता प्रश्न पडला असेल आपल्याला की जिजाऊ इथंच आहे, सावित्री इथंच आहे, तिसरी माऊली कोण? तर तिसरी माऊली माझ्या दृष्टीने स्वामी विवेकानंदांची आहे. भुवनेश्वरी देवी या स्वामी विवेकानंद यांच्या आई आहेत आणि स्वामी विवेकानंदांना घडवणाऱ्या, जसं आपण जिजाऊंचा कौतुक केलं, शिवरायांना घडवणाऱ्या जिजाऊ, तसंच स्वामी विवेकानंदांना घडवणाऱ्या भुवनेश्वरी देवी या सुद्धा तेवढ्याच मोठ्या महान व्यक्ती आहेत. त्यांच्याही त्यांच्यावरती केलेले संस्कार आणि त्यांच्या संस्कारातून घडलेला हा मेळा आपल्याला खूप काही शिकवून गेला. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, त्यात बोलणार नाही मी, कारण आपल्याला सावित्रीला पाहायचं आहे आणि सावित्रीचा सोहळा आपल्याला इथं अनुभवायचा आहे. एक पाच प्रयोगिक होणार आहे आणि त्यासाठी वेळेची खूप मर्यादा आहे, त्यामुळे मी थोडंच बोलणार आहे, एकच गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या आई वडिलांना म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी काय केलं? आजपर्यंत मला
चेहरा, त्यांचे व्यक्तिमत्व न्याहाळलं आणि ते व्यक्तिमत्व विचारांनी सुसंस्कारित असलेला हिरा त्यांनी त्या दिवशी खऱ्या अर्थाने पाहिला. विचारांचं तेज आणि विचार म्हणजेच विवेक आणि विवेकाचा आनंद म्हणजेच विवेकानंद आणि हा विवेकानंद म्हणजे विचाराने महान होता, संस्काराने महान होता आणि म्हणूनच माणसाची ओळख जर बघायची असेल तर विचाराने बघावी, विज्ञानातून बघावी. स्वामी विवेकानंदांचं व्यक्तिमत्व जर तुम्ही बघितलं तर विचाराने आणि विवेकाने भारावलेले विचारांचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती. धडधाकट शरीर, व्यक्तिमत्व, तुमच्या माहितीसाठी सांगते, आरोग्य ही संपदा. पैसा, गाडी, बंगला यापेक्षा धडधाकट शरीर म्हणजेच तुमचं व्यक्तिमत्व. आणि हे स्वामी विवेकानंदांचं व्यक्तिमत्व, भारताचं व्यक्तिमत्व त्यांनी आत्मसमोर निहाळलं आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि पुन्हा ते आईसमोर आले आणि आईला म्हणाले, खरंच मला आज तू माझ्यातील जे काही आहे म्हणजे विचार, सुसंस्कार, चारित्र्य संबंधता आणि हीच राष्ट्रपती आहे आणि या माझ्या व्यक्तिमत्वाकडे बघण्याची नवी दृष्टी मला आज दिली आणि अशी दृष्टी देणाऱ्या एका महान माऊलीचा मी सन्मान करते आणि माझे 2 शब्द थांबवते. मला आज संयमाने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तसेच पाहुणजींनी मनापासून ऋणी आहे, त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. माता पिता बंधू बहिणींनो, तुमची उत्सुकता मी जाणतो. आपल्याला लावलेल्या आमच्या भगिनी पाहुण्या कविता मेहते यांचे, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मनोज ऐकायला तुम्ही उत्सुक आहात. त्यामुळे मी भारताची माझी खोली लांबणी घेऊन काढणार नाही, ध्यानात ठेवा. छत्रपती शिवाजी विश्ववंदनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थानी मानून सुसंस्कार, स्वाभिमान, त्याग व राष्ट्रभक्ती व जनसंबंधता या मौलिक विचाराने 1996 साली जय महाराज शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि 1997 साली श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय ज्ञान मंदिर उभारले. बंधूंनो, आज हा दुसरा योग असा आहे, आज स्वामी विवेकानंद जयंती, जिजामाता जयंती, सावित्रीबाई फुले जयंती आज आपण संपन्न करत आहोत. या जयंतीनिमित्त उपस्थित व्यासपीठावर सन्माननीय व्यासपीठ आणि आपल्या लाभलेल्या आमच्या भगिनी कविता निवृत्ती मेहते, त्या उच्च शिक्षित समाजाने जगणाऱ्या समाजसेविका, स्त्री शिक्षणाच्या जमिनी, प्रबोधनकार, साहित्यिक या माणसं कटाळून आहेत. त्या माझ्या सगळ्या सर्वसामान्य पामरा शब्दाला मानून इथं उपस्थित झाल्या त्याबद्दल त्यांचे मी पुन्हा एकदा शतशः आभारी आहे. त्यांच्या मी वंदन करतो. कारण मी कोण नाही बोलतो, मी कोणी नाही, मी ज्ञानदेव तुकाराम माझ्या पंढरच्या पांडुरंगाचा एक वारकरी आहे. मी कोणी नाही बंधुनो, हे ध्यानात ठेवा. एक आदर्श पिढी घडावी, एक आदर्श नागरिक घडावा. आजच्या स्पर्धेच्या जगात गुणवत्तेबरोबर आजची पिढी सर्व संपन्न बनावी या दृष्टीने उचललेले ज्ञानानंदाचे पाऊल आहे. त्यासाठी मी माझ्या आयुष्याचे तन, मन, धन सर्वस्व समर्पित केले आहे. तुम्हाला ज्ञातच आहे. बंधुनो, आजचा हा काळ भयानक आहे. कारण हा उचललेल्या पावलाचा विडा मी फार कष्टाने उचलला आहे. दगडखोंड्याची वाट होती, काट्याकुटीची वाट होती. चालत असताना अनेक अडचणी आल्या, अनेक काट्याकुटे लागले, पायाला रक्तबंबाळ झाले. रक्ताळ्या पायाने शिडी एकटा चालत राहिलो. कारण मला ध्येय गाठायचे होते. कारण शिवप्रभूच्या मंदिराचा आकाश मला वेगळा ठेवायचा होता. कारण माझा भारत देश मला जगात संस्कृतीने आणि इतिहासाने घडवायचा होता. म्हणून मी चालले उचलले पाहून एकटा चालत होतो. अनेक अडचणी आल्या आणि महत्वाचं म्हणजे मला साथ दिली कुणी म्हणजे का माझ्या धर्मपत्नीने. 2 मिनिटं जय
दोघांत एकच मान्य तुम्हाला आहे. आजपर्यंत गेली 30 वर्षे हा जनसेवेचा जगन्नाथाचा रथ मी चालवला आहे. असाच पुढे चालण्याचे आपल्याला आपला आशीर्वाद आमच्या पाठीत राहावा हीच आमच्या दोघांची आपल्याची प्रार्थना आहे. पण यामध्ये बंधू घाट लावताना झोपाचे म्हणजे झोपाचे फार आवड असते, फार आवड असते. अनेक अडचणी आल्या दोघांना. अहो देवाला सर्व सुखी नाही. आता रामाचा जीवन व्हावा लागला, कृष्णाला बंदिशाही जन्म घ्यावा लागला. साहेब फुलेंना लोकांनी त्रास दिला, महात्मा फुलेंना लोकांनी त्रास दिला, कुणाला त्रास दिला नाही. संत ज्ञानेश्वरांना संत तुकारामांना त्रास दिला, आमच्या बाबांना कळा त्रास दिला लोकांनी. करायला असेल तर सन्मान घेऊन लोकांची सेवा करा. सेवेसाठी जाणं लागेल. आणि लोकांची जी साध्य आहे साध्य म्हणून हा प्रवास चालू केला आहे. त्यानंतर पहिल्या दिवस जाण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट माझ्या बहिणी मॅडम मला ऐकण्याने सांगावं वाटतं. त्याचा एकच संस्थापक अध्यक्ष आहे. अनेक महाविद्यालय असतील, विद्यालय असतील, शिक्षण संस्था असतील, अनेक विद्यापीठ असतील. पण मी अभिमानाने सांगतो, गर्वाने नाही, की माझ्या शाळेतील शिक्षक भगिनी शिक्षिकांना भगिनी मानणारा, त्यांच्या कुटुंबाची मानणारा, त्यांना भाविक करणारा असा एकमेव संस्थापक अध्यक्ष मी आहे. तिच्या परिस्थितीला मातेचा आणि भगिनीला झालेला आता मी संस्थापक आहे. त्याचा मला गर्व आहे. कारण मी शिवरायाचा वारसा आहे. तेव्हा शिवराय परिस्थितीला माता भगिनी मानत होते. आणि त्याचा मी माझ्या शिक्षणाला दिला आहे. माझ्या शिक्षक बंधूंनी आमचं समाजाला दिला आहे. आम्ही कुटुंबाप्रमाणे राहतो. आमचे कुटुंब हे आम्ही जगतो आहोत. कोणी नाही पण त्याला जन्मताच्या साध्य आहे. काही नाही जन्मताचं साध्य आहे. थोड्या मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजाराम दांडे भाऊ त्यांच्या पत्नी सन्माननीय नंदाताई, त्यांच्या डोळी सुष्टा आणि माझ्या बरोबर आलेली माझी मैत्री, जिने तुम्हाला आता मार्गदर्शन केलं, त्या सविता माळी, ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका ज्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालाय, त्या मनीषा पवार मॅडम, त्यांच्या बरोबरचे सगळे सहकारी आणि तो उपस्थित असणारे सगळे बंधू आणि भगिनी. आता कुणी बोलू नका आणि लेकराला तुम्ही अजिबात बोलू नका, कारण मी तर नाटक सादर करणार आहे. आता आवाज पोहोचत असेल, तुम्ही इतका गोंधळ करत होता त्यामुळे आवाज जात नव्हता. आता आवाज येतो सगळ्यांना? येस. तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजाराम भाऊ यांनी या कार्यक्रमाला यायला मला निमंत्रित केलं आणि सविता माझी मैत्रीण जी असं म्हणाली की तुला यायला लागतंय. अशी संस्था इथं उभी केली की तिथं सर्व लेकरांना, लेकी बाळींना कसं शिकायला मिळेल असे ग्रामीण भागातील ही शिक्षण संस्था भाऊंनी 1997ला हे रोपटं लावलं आणि आज इतकं मोठं झालंय. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर इवलेची रोपं लाविले दारे, त्याचा वेगू गेला गगनावरी. असं हे सुंदर दृश्य इथं दिसतंय की लेकरं सगळी आहेत. असं एक संस्थापक अध्यक्ष की हा विचाराचा जागर, हा जो विचाराचा जागर तो आम्हाला पुढे न्यायला पाहिजे. शिवफुले शाहू आंबेडकरांची विचारधारा असणारा हा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रात ही विचारधारा आपल्याला पुढे न्यायला पाहिजे आणि ती कशी पुढे नेता येईल तर मगाशी प्रास्ताविकामध्ये इथल्याच एका मॅडमने सांगितलं की फक्त इथं शिक्षण नाहीये तर आम्ही संस्कार पण लेकरांना देतो. हे संस्कार कुठून येतील तर आमचे जे संग्राम नायक आहेत, जी महापुरुष आहेत, जी महानायक आहेत, त्यांच्या चरित्रातून ते येतील. आणि म्हणून मला भाऊचं कौतुक आहे की ह्या सगळ्या भयानक वातावरणामध्ये जिथं हा विचारच मारून टाकला जातोय तिथं माझ्या संस्थेमधल्या लेकरांना शिवफुले शाहू आंबेडकरांची विचारधारा,
सावित्रीबाई फुलेंची विचारधारा, राजमाता जिजाऊंची विचारधारा आणि स्वामी विवेकानंदांची विचारधारा आमच्या लेकरापर्यंत पोहोचलं पाहिजे हा एक आदर्श विचार घेऊन भाऊ इथं चालले तर मला कौतुक वाटतंय. मगासपासून मी बघतीये खूप असा एक चांगला कार्यक्रम इथं आहे. सगळ्याच शिक्षकांची नावं मला माहित नाहीत, आम्ही एकत्र होतो मगाशी, पण त्यांचं बोलणं, ते जे अभिव्यक्त झाल्या, त्या प्रत्येक ठिकाणी जे बोलत होत्या आणि प्रत्येकीला सामावून घेत होत्या. मी मगाशी भाऊंना म्हणाले की आणि ताईंना पण मॅडमना पण म्हणाले की फक्त स्त्री शिक्षिका आणि बाकी शिक्षक कुठं गेले, त्याच्यामुळे आहे ते मुलांच्या बरोबर आहे. पण असा कार्यक्रम, सुंदर कार्यक्रमाला मी इथं आले. राजमाता जिजाऊ, स्त्रियांचा सन्मान तर कुणी करताना मला आज पण दिसत नाही भाऊ. बाईचा सन्मान कुणीच करत नाहीये. म्हणजे आम्ही सांगतो की शिवपुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पण आज पण महाराष्ट्रामध्ये बाईवर होणारे अन्याय अत्याचारांचा अनेक दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. म्हणजे ते तिकडचं पुण्याचं वैष्णवी हगवण्याचं प्रकरण असू दे, नाहीतर बेलापूरला 5-6 वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कार असू दे. म्हणजे आम्हाला खरंच शरम वाटायला पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का. पुऱ्या जगामध्ये आज पण बाईला कोणी सन्मान देत नाही, तिचं कौतुक करत नाही, पण पुऱ्या जगात बाईला सन्मान देणारा पहिला राजा होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाईला सन्मान देणारा हा राजा आहे. बाईला सन्मान द्यायचा असतं हे मग कुणी शिकवून असेल बरं या राजाला, तर त्याच्या आईने, आऊसाहेबांनी, मा जिजाऊंनी शिकवलं की लेकी बाळींचा सन्मान करायचा असतो. नाहीतर मग राजे युद्ध करायचे, राजे युद्धावर जायचे, दुसऱ्या राजांचं सांगते, आणि मग तिथला ते मुलूक लुबाडायचे आणि बायकांना सुद्धा लुबाडत होते. पण हा एक राजा असा होता की शत्रूच्या पण स्त्रियांचा सन्मान करणारा हा राजा होता. हा राजा शत्रूंच्या स्त्रियांचा सन्मान करणारा होता. हा संस्कार कोणी दिला तर दुसऱ्याच्या बाईकडं, परस्त्रीकडं माते समबघावं हा संस्कार देणाऱ्या मासाहेब जिजाऊ होत्या. आणि म्हणून आम्ही इथं ज्या महिला इथं उपस्थित आहेत आणि इथं पुरुषही उपस्थित आहेत, तर आमचं लेकरू आम्हाला शिवाजी महाराजांसारखं व्हायला पाहिजे. हे संस्कार शाळांमधून घराघरातनं व्हायला पाहिजे. एक कविता आहे बघा, त्या कवितेमध्ये असं आहे की ते लेकरू ट्रिपला चाललेलं असतं, ट्रिपला सहलीला, तेव्हा मग तिची आई काय म्हणतीये की आई असं म्हणतीये, खरं तर मी भाषण नाही करायला आले भाऊ, मला सावित्रीचा प्रयोग करायचा आहे, पण इथं सगळ्या महिला आहेत, ती असं म्हणते की सहलीला जाताना लेकरा मधल्या सीटवर बसायचं असतं, पुढनं जरी ठोकलं आणि मागणं जरी ठोकलं तर आपण फक्त वाचायचं असतं. आणि काय पुढं आईनं जिजाऊ व्हायचं असतं आणि लेकरांना शिवबा व्हायचं असतं. नुसतं आम्ही काय शिकवतो लेकरांना की तू मध्ये सेफ मध्ये राहा, गाडी जर ठोकली तर तू वाचायला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला वाटतं की शिवबा जन्माला यायला पाहिजे भाऊ, पण तो आपल्या घरात नाही, तो दुसऱ्याच्या घरात जन्माला यायला पाहिजे. आणि म्हणून शिवबा आमच्या घरात, कारण एवढं दुःख सहन करणारा, एवढा संघर्ष आमच्या लेकराच्या वाट्याला नाही यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, पण त्याच्या आधी राजमाता जिजाऊ आम्हाला व्हावं लागेल. आम्हाला राजमाता जिजाऊ झालं तर शिवबा. फक्त एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला, जो प्रसंग माता जिजाऊंच्या आयुष्यात घडला होता. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं ही इच्छा कुणाची होती? श्रींची इच्छा होती का? मला माहित नाही श्रींची इच्छा होती का, पण हे स्वराज्य उभं राहायला पाहिजे आणि माझा छत्रपती झाला पाहिजे ही इच्छा शाहू महाराजांची होती, त्याच्या वडिलांची होती आणि त्यांच्या आईची, आऊसाहेब जिजाऊ महाराणींची होती. आणि म्हणूनच दक्षिणेमध्ये कर्नाटकात पाय रोवून शहाजीराजे उभे राहिले आणि इकडं पुण्यात शिवबा बरोबर आमच्या जिजाऊ माता इकडे आल्या. किती असेल सैन्य? मुठभर सैन्य होतं आणि थोडीशी काय कमुक असेल तेवढ्यावर त्या इथं उभं राहिल्या. या पुण्यामध्ये आदिलशहानं गाढवाचा नांगर फिरवला होता. इथं एक पार लावली होती, त्याला एक तुटकी चप्पल लावली होती, फुटकी कवडी लावली होती आणि सांगितलं होतं गाढवाचा नांगर फिरवला होता आणि सांगितलं होतं की जर पार कुणी उपसून काढेल तर तो निर्वंश होईल.
त्याची लेकरं बाळ मरून जातील असं जर कुणी आम्हाला सांगितलं तर आम्ही तिकडे जाऊ का? आमची लेकरं बाळ मरून जातील म्हणून आम्ही जाऊ का? तर आमच्या जिजाऊ तिथं जातात आणि ती अपशकुनाची पाल उचलून काढतात. तेव्हा त्यांचा 9 वर्षाचा जीव शिवबा त्यांच्या बरोबर असतो. पुढे जेव्हा ते राजे होतात तेव्हा लढाया करताना त्यांनी कधी मुहूर्त बघितला नाही. अमावस्येच्या रात्री सगळ्या लढाया केल्या त्यांना जेव्हा रायगडावर राजाराम नावाचा मुलगा पुत्ररत्न प्राप्त झालं तेव्हा ते लेकरू जन्माला येताना भाऊ पालता आलं. सगळे म्हणाले अपशकून झाला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात लेकरू पालत जन्माला आलं म्हणजे ते पाठशाहीला पालत घालं. असं अंधश्रद्धा न मानणारे शिवाजी महाराज होते. आम्ही काय फक्त जयंत्या साजरा करणार आहोत का आम्ही कुठलं पण काम करताना मुहूर्त बघणार? शिवाजी महाराजांच्यावर हा का संस्कार झाला? कारण 9 वर्षाचे असताना जी पार अपशकुनाची पार होती, जी जर उपसली तर निर्वंश होणार होता, ती पार त्यांच्या आईनी मासाहेबांनी त्यांच्या डोळ्या देखत उठून काढली. हा संस्कार आम्हाला लेकरांवर करायचा आहे. आदिलशहानं गाढवाचा नांगर तिथं पुरवला होता, तिथं आमच्या माता जिजाऊ शिवबाच्या हातात सोन्याचा नांगर देतात. खरं तर राज्य उभा करायचं होतं ना, ते राज्य ही तलवारीच्या टोकावर उभी राहतात. खरं तर आमच्या मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या छोट्या शिवबाच्या हातात तलवार द्यायला पाहिजे होती, पण नाही. मा जिजाऊ त्यांच्या हातात नांगर देतात सोन्याचा. तो याच्यासाठी की इथला लाखाचा पोशिंदा असणारा शेतकरी वाचला पाहिजे, जगला पाहिजे. राज्य तलवारीच्या टोकावर उभं राहतात आणि स्वराज्य ही नांगरावर उभी राहतात, शेतकऱ्यावर उभी राहतात. हा आमचा संस्कार. शेतकरी वाचला तर देश वाचेल. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं जे राज्य होतं ते नुसतं राज्य नव्हतं, तर ते स्वराज्य होतं, रयतेचं राज्य होतं. अशा या महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालणाऱ्या राजमाता जिजाऊंची जयंती आज आपण साजरी करतोय. स्वामी विवेकानंदांची जयंती आपण साजरी करतोय. ज्या स्वामी विवेकानंदांनी शिक्षकांची व्याख्या करताना सांगितलं होतं, गुड टीचर टीचर्स. चांगला शिक्षक असतो ना तो फक्त शिकवतो. बेटर टीचर डेमॉन्स्ट्रेट, तो फक्त दाखवतो. आणि बेस्ट टीचर इन्स्पायर्स, तो विद्यार्थ्यांना इन्स्पायर करतो, प्रेरणा देतो. असे इन्स्पायर करणारे शिक्षक भाऊ तुमच्या ह्या शाळेमध्ये आहेत, त्याचं मला कौतुक वाटते. आणि खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंदांची जयंती 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची जयंती आपण सगळ्यांनी साजरी केली. सावित्रीचा एक पात्री प्रयोग मी तुमच्या पुढे सादर करणार आहे. पण बऱ्याच जणांना भाऊ काय झालंय माहित नाहीये की सावित्रीबाई फुले कोण आहे. सावित्रीबाई फुले कोण आहे? मला नेहमी असं वाटतं की आम्ही स्मारक उभं करतो, आम्ही पुतळे उभे करतो. मला आणखीन एक कौतुक करायचंय की राजश्री कुठं गेली? राजश्रीने जिने आता आमच्या राजमाता जिजाऊंचा तिने वेशभूषा केली. शिवांजलीनी शिवाजी महाराजांची केली. मी मगाशी शिवांजीला असं जवळ घेतलं आणि म्हटलं तू शिवाजी आहेस ना, तर पटकन तिच्या तोंडात आलं. तिची आई पण होती स्वप्नाली ताई तिचं. ती पटकन म्हणाली मी मुलगी आहे. माझ्या डोक्यात त्यांना कुणी घातलं असेल माझ्या डोक्यात मी मुलगी आहे म्हणून एवढं लेकरू मुलगा आणि मुलगीचा भेद का करायला लागला असेल. की जेव्हा आमचा इतिहास आहे तो सावित्रीबाई फुलेंचा आहे, आमचा इतिहास राजमाता जिजाऊचा आहे, आमचा इतिहास माता रमाईचा आहे, आमचा इतिहास अहिल्यादेवी होळकरांचा आहे. मग हे भेद कुठून आले मुलगा मुलगी असण्याची? हा जर भेद राजमाता जिजाऊंच्या आई बाबांनी केला असता तर एकली लेख होती हो, एकली लेख. बरोबर. पोरगी जन्माला आली भाऊ तर गावभर हत्तीवरनं साखर वाटली होती म्हणून मग त्या पोरीचा इतिहास करतात, मोठ्या होतात. आम्हाला काय होतं, पोरगी जन्म आली पहिली पोरगी म्हणलं की आम्ही काय म्हणतात तुमच्या इकडं? पहिली बेटी धनाची पेटी. पहिली पोरगी झाली की आणि दुसरी पोरगी झालेली भाऊ आवडत नाही आम्हाला.
दुसरी पोरगी मी सांगते कपाळाला आठी. बरोबर? म्हणजे ज्या राजमाता अहिल्याची आम्ही जयंती साजरी करतो, ज्या राजमाता जिजाऊंची आम्ही जयंती करतो, सावित्रीबाई फुलेंचा उदय करतो, माता रमाईचं नाव घेतो, आता किती कर्तृत्वान महिला आहे. पण आमच्या कपाळाला आठी पडते. तिसरी पोरगी झाली तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला नाही पाहिजे, पण आमच्या मान तालुक्यामध्ये तिसऱ्या पोरीचं नाव भाऊ नकुसा ठेवतात. नकुसा म्हणजे काय? नको असलेली. तुमच्या इकडे ठेवतात का? आमच्या इकडे ठेवतात नकुसा. मग मला सांगा एखादा नकुसराव असतो का? पोराचं नाव नकुसराव ठेवत नाही. वाचलं की आम्हाला आशीर्वादाला वाचलं की काय अष्टपुत्र सौभाग्यवती. 8 पोरं व्हायला पाहिजे, एक पण पोरगी, त्यासाठी पोरगी जन्माला यावी म्हणून आम्हाला आशीर्वाद पण नसतो. आणि म्हणून ह्या सगळ्या चरित्र नायिका आम्हाला हे सांगतात की आम्ही बाईनस्त्र म्हणून काय झालो. स्वतः कर्तृत्वानं उजळून यायचं बळ आमच्यात आई आहे. हा संस्कार आम्हाला लेकीबाळीला करायचा. मगाशी खूप भारतीय संस्कृतीचं कौतुक चाललं होतं. आपली भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृती. बायांनो काय माहितीये तुम्हाला भारतीय संस्कृतीचं? काय माहितीये? गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय गुलामी नष्ट होत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. पण मजा अशी आहे की त्या गुलामाला गुलामीची जाणीव तरी व्हायला पाहिजे ना. आपण गुलाम आहे म्हणून ती जाणीवच नाहीये. त्या सगळ्या जाणीवांची मोड आणि तोड राजमाता जिजाऊंनी केली होती. त्या सगळ्या जाणीवाची मोड आणि तोड सावित्रीबाई फुलेंनी केली होती. पण आम्हाला माहितच नाही सावित्रीबाई फुले कोण आहे. तुम्हाला एक माहिती आहे, सत्यवानाची सावित्री माहिती आहे ना, ती 7 फेऱ्यावाली. आणि आता मार्गशीर्ष महिन्याचे झाले, मध्ये उपवास झाले, झाडून सगळ्या बायांनी धरले असतील. आणि कुठले कुठले वैभव लक्ष्मीची व्रत आणि कुठली कुठली व्रत वैकल्य केली जातात. पण बायानो मार्गशीर्ष महिन्यातलं जे पुस्तक आहे ना, ते श्यामबालेचं, ते पुस्तक जर तुम्हाला वाचायला शिकवलं कोणी, ज्योतिरावाच्या सावित्रीनं शिकवलंय. आणि म्हणून ज्योतिरावाची सावित्री विसरू नका. मी म्हणणार नाही की तिची पूजा करा, अर्चा करा, एवढंच करा की आपलं जे धड आहे ना त्याच्यावर आपलं डोकं ठेवा. आपण काय करतोय, आपण काय वागतोय, काय केल्यानं काय होणार आहे याचा विचार करा. अशी व्रत वैकल्य मी देव मानते, मी देव मानते. पण व्रत वैकल्य, उपास तापास आणि कर्मकांड करून जर देव पावत असतील तर माणसं ज्या देशात, या जगात गरीब राहिली असती का? आमच्या लेकरा बाळांना आम्हाला नोकऱ्या मिळाल्या असत्या. आम्ही सगळे सुखात राहत असतो ना. हे साधं जर आम्हाला कळत नसेल, सायन्स शिकणाऱ्या जर विद्यार्थ्याला कळत नसेल, तर मला वाटतं त्या सायन्सच्या डिग्रीला तर करायचं काय? तर म्हणून संविधानामध्ये जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, माझ्या टीचर्स लोकांना एवढंच सांगायचंय की तो उजवा त्यांच्यात, उजवा. तो पहिल्यांदा आपल्यात उजला पाहिजे, मग त्या लेकरांच्यात उजेल ना. बरोबर ना? नाहीतर मग ते ग्रहण असलं की MSc केमिस्ट्री झालेली मॅडम बरोबर असती आणि ग्रहण असली की बसती आपली कुठं तर कोपऱ्यात जाऊन. का तर म्हणे मी जर चिरलं तर पोराचं माझ्या ओठ चिरल, असलंच काहीतरी असतं ना. कुठं चाललाय ग तुम्ही? कुठं चालला? ह्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला हे सगळे महामानव देतात. महामानव सांगतात जातीपाती विभागू नका, स्त्रियांचा सन्मान करा. ह्या 2 गोष्टी जर आम्ही शिकलो ना तर खूप झालं. हा या जातीचा, तो त्या जातीचा, मी बाई आहे, तो पुरुष आहे, हा भेद पुसून टाका. आणि याच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. माझा कार्यक्रम युट्यूबवर तुम्ही पूर्णही बघू शकता, त्यामुळे लक्ष द्या. सावित्रीचा मी कार्यक्रम करते आता. खूपच बोललंय, त्याचं कारण पण सांगते. नमस्कार, मी सावित्री भरतार ज्योतिराव फुले, तुमच्या महात्मा फुल्यांची पत्नी. माहेर सातारा जिल्ह्यातलं नायगावच्या खंडोजी पाटलाची लेक मी. लग्न करून पुण्याला गेले. तेवढे मोबाईल ठेवा. तुम्ही मोबाईल ठेवले तर सगळे बघत बसतील. मी सांगितलं की युट्यूबवर आहे कार्यक्रम. तर मी सावित्री, माझं जन्मगाव नायगाव, लग्न करून पुण्याला गेले. ह्यांना शेठजी म्हणायचे मी. शेठजी म्हणायचं. बाईनं कुणाची बायको, कुणाची लेक, कुणाच्याही ओळख पुसून टाकायला पाहिजे आणि आपल्या स्वतःची ओळख स्वकर्तृत्वानं निर्माण करायला पाहिजे. तर मी सावित्री तुमच्याशी बोलायला आली आहे. अहो, बोलल्याशिवाय बोलणं व्हायचं कसं?
अहो बोलल्याशिवाय बोलणं व्हायचं कसं? आम्ही जी जगलो तो काय गेला, पण का जगलो, कशापायी जगलो हे सगळं तुम्हाला सांगावं असं वाटतंय, म्हणून तुमच्याशी बोलावं असं वाटतंय. आम्ही जी जगलो तो काय गेला, पण आम्ही जे पेरलं ते उगवलं का हे आजूबाजूला बघितलं ना की जीव सुटतो बघा. आणि म्हणूनच आम्ही जे ताकदीनं उभं केलं ते सगळं तुम्हाला सांगावं असं वाटतं, म्हणून तुमच्याशी बोलावं असं वाटतं. आम्ही जे जगलो तो काय गेला. माझं शेठजी आबाळा एवढं होतं बघा, आबाळा एवढं होतं माझं शेठजी, आणि मी त्यांची सावली झाले. उभा जन्म कधी सरला हे ध्यानातच नाही आलं बघा. तर माझं जन्मगाव नायगावच्या खंडोजी पाटलाची लेखली. अहो लाडा कोडात वाढलेली आई बाबा साडी म्हणायचं मला. साडीच्या पायाला नुसती बिंगरी बांधली आहे, गरा 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 फिरती. राणावणा खिंडावं, चिंचा बोरो गळा कराव्यात, बाळानं सुसाट सगळ्याच्या पुढं पळावं, नेम घेऊन हाणावं आणि निरपुडी मारून तळातला गासा मुठीत काढावा आणि गोपीत दगड घालून अशी फिरवावी की रानपाकडं भनाट ओढवून लावावी. माझा आपला डोंग डाका अजब तडाका खडा खडा बोलावं, नोट्यानं हसावं. तर आई म्हणायची, अगं सावे पोरीची जात तुझी, पोरीच्या जातीनं असं मोठ्यानं हसून मला वाटायचं पोरगी खाली म्हणून काय झालं, पोरीने काय मोठ्यानं हसायचं पण नसतं, लग्न झाल्यावर दुसऱ्याच्या घरी जायला लागतं की नाही. तर आई म्हणायची, सावे बाल झाग तुझं हुंदडायचं, आता मोठी झालीच ना जरा भाकर टाकायला शिक. आणि मी सुसाट बाहेर पडून जायची. बाहेर पोरी वाटत बघत असायच्या खेळात. असंच एकदा जांभळाच्या झाडाकडं शेंड्याला बघितलं बघा, अशी पिकलेली टप्पोरी जांभळं, काळी गोड अशी पिकलेली टप्पोरी जांभळं बघून माझ्या तोंडाला सुटलं पाणी. पोरीना म्हणलं तुम्ही थांबा खाली, मी चढती झाडावर. अशी सरसर चढली झाडावर, धरलं फांदीला. अशी पिकलेली जांभळं तोडलं घेत आणि टाकलं तोंडात. लय गोड बघा, अगं पोरीनं लय गोड आहे. आणि असा केला वाटा, काढ जांभळची टाकवटी, काढ जांभळची टाकवटी, काढ जांभळची टाकवटी. भरलं की वाटा आणि करून तिची पायाखालची फांदी तुटली. आई पडती माझी जांभळं. माझा आरडाओरडा ऐकून आई आली धावत, आव इकडं या आणि बघा लेकीचा परताप. माझं असं लोकांना ध्यान बघून बाबा लागलं हसायला. त्यांनी मला खाली उतरलं. आई आईच्या तोंडाचा नुसता पट्टा चालला होता. अव इथं जर हात पाय मोडलं तर कोण करी हिच्याशी लगीन, जन्माचं वज्ज कोण करी हिच्याशी लगीन. आई तुझं समजलं खरं, पण एक जांभूळ खाती अगं लय गोड आहे. जेवढे मोठे डोळे करून आणि मला झपाटा मारायला, आणि मी गेली पण. असंच एकदा आंब्याच्या झाडाखाली फिरत होती बघ. वर बघितलं तर पाखरांचा गलका. एक साप हळू चढत होता पाखरांची अंडी खायला. असा कोचीदार दगड घेतला त्याला मारायला. तर पुरी म्हणाल्या, सावे मारलं कसं, साप डूब धरतो. म्हणलं धरू द्या, मेला गरीब पाखरांची अंडी खायला गेला. असा ठरला नेम हाणला, साप पडदिशी खाली पडला. दगडाने ठेचून मार. घरी गेली तर आईनं असा कप्पाळाला हात लावला होता. अगं सावे काढते, आता साप मारून आली सोय का तुला काय अक्कल बिक्कल. काढते साप चावून असता मी असते. बाद झालं तुझं हुंदडायचं, आता मोठी झालीच ना. जरा स्वयंपाक पाण्याचं गुराढोराचं बघ. अगं पोरीच्या जातीला समज यायला पाहिजे. दुसऱ्याच्या घरी जायची तू. आई त्या दुसऱ्याच्या घरी पण साप निघत असतेलच ना ग, त्याला बी मारायला याय पाहिजे. अगं सावे काढते तू कुणाला बाद नाही यायची. आणि मी सुसाट बाहेर पडून जायची. अशी खेळतीये बागडतीये. तोपर्यंत बाबांनी माझं लग्न ठरवलं.
अशी खेळते बागडते तोपर्यंत बाबांनी माझं लग्न ठरवलं पुण्यातल्या पुऱ्यांच्या पोराशी. तुम्ही पहिली दुसरीत गेला का नाही म्हणजे लय खुश होता. तुम्ही पहिली दुसरीत गेला की लय खुश होता. पण तेव्हा आमची लग्न व्हायची. लग्न म्हणजे काय ते कशाची खात्यात आणि संसार म्हणजे काय हे कळायच्यात आमची लग्न व्हायची. आणि त्या काळात बाईनं उमरा बांधायचा ना असा पांडा होता. रामाच्या सीतेनं उमरा बांधला आणि तिला रावणानं पळवून नेली आणि तिच्या आयुष्याची माती झाली. तेव्हा बाईनं कसं तिचं घर भलं घराची तूर भली चुलीची लाकडच भली. चुलीतल्या लाकडांचं चुलीत जळायचं की नाही तसं बाईनं नवऱ्याचं पोरा बाळाचं सासू सासऱ्याचं गुराढोराचं करत घरातच मारायचं. तर माझं लग्न ठरलं पुण्यातल्या फुल्यांच्या पोराशी. म्हणलं आता नायगावची सावी पुण्याला जायची, शहर गावाला जायची, टांग्यात बसायची, काय बाई बघायची. पण तुम्हाला खरं सांगू का आई बाबांना सोडून जायचं म्हणल्यावर वाईट वाटत होतं. पण मनात म्हणलं की शेठजी कसं असत्या ती म्हणलंय शिकलेलं बुक वाचणार त्यानं बुक वाचायला येत्या लिहायला येतं. मला नाही बुक वाचायला येत आणि लिहायला पण मला येत नाही. पण मी पण काही कमी नाही. मला सरसर झाडावर चढा येतं, सगळ्यांच्या पुढं पळायला येतं, नेट हाणायला येतं आणि विरकुडी मारून तळातला गाळाचा मुठीत काढा येतो. मला आठवतो मला माझ्या लग्नाचा दिवस. असं एवढं बघा मेहंदीनं असं हात माझं रंगलं होतं, हात बघाचा चुडा बांधला होता. एवढं मोठं लुगडं मला माझ्या आईने नेसवलं होतं. कपाळाला असं ठसठशीत कुंकू लावलं होतं. आईनं असं माझ्या डोईवरनं पदर दिला, माझ्या गालावरनं अशी बोटं फिरवली आणि कडा उडली आणि मला म्हणाली माझी गौराई चल. शेजारी शेठजींचं ध्यान बसलं होतं. मुंडवळ्याच्या आईनं बघितलं तर तुम्हाला सांगू का मला हसायलाच आलं. म्हणलं ही म्हणजे शिकलेलं आणि लय हुशार. तुम्हाला खरं सांगू का शिकलेली माणसं सुद्धा आपल्यासारखीच असतात. तर माझं लग्न झालं, मी सासरी गेली. सासर कसलं माझं माहेरच होतं ते. मामांजींचा लय जीव होता माझ्यावर. जिबल्या खेळा नाही तर गजग खेळा. सगुणात्या मला मायेनं बोलवायच्या. सगुणात्या म्हणजे शेठजींची मावस बहीण. आणि शेठजी सदा त्या अभ्यासात. एकदाच दाराच्या आडनं बघितलं, म्हणलं काय करते तर तरीच मला बोलवली आणि म्हणताय कशा सावित्री तुला लिहायला वाचायला येतं का? आली का पण मला लिहायला वाचायला येत नाही. त्यांना माहित नाही बाई तरी पण विचारते. सावित्री तुला लिहायला वाचायला येतं का सावित्री? लिहायला वाचायला तुमच्यामध्ये लिहायला वाचायला येत नाही मला. कधी वाचायला येत नाही की मला. पण मला सरसर झाडावर चढा येतं की. सगळ्यांचं पुढं पळा येतं, मेहंदी वाहना येतं आणि विहिरी मारून तळातला गासा मुठीत काढायचं. तुम्हाला येत नसलं तर शिकू का तुम्हाला? सावित्री मला अशीच बायको पाहिजे होती, मला शिकवणारी. सावा तिथं तुम्ही बी नाही माझ्या बरोबर खेळायला. तुम्ही याल का माझ्या बरोबर खेळायला? तर दुसरं काही सगळं गुन्हाच कळतं. असं गालात हसलं आणि बसलं की दोस्त पुस्तक आहे खूप. तर हे माझं शेठजी शाळेला जायचं. घरी असलं हे वाच ते वाचायचं. गहूची बुवाकडे दानपट्टा कसरत शिकायला द्यायचं. समधी म्हणायची लय हुशार. ही लय हुशार, बोलाय हुशार, अभ्यासात हुशार, देखणं दिमागदार, तरतरीत आणि गोरपान. तुम्हाला खरं सांगू का मला ह्यांना शेठजी म्हणा वाटायचं. एकदा विचारलंच, अहो तुम्हाला शेठजी म्हणू का? तर असं गालात हसलं आणि म्हणालं
तेव्हापासनं मी त्यांना शेठजी म्हणायला लागले आणि ते सुद्धा मला आऊजावं घालायला लागलं. त्यांनी मला पुन्हा कधीच एकेरी हाक मारली नाही बघा. एक दिवस घरातला सगळा पसारा काढला होता बघा. घरभर नुसती पुस्तकं, इकडं पुस्तकं तिकडं पुस्तकं. म्हणलं एवढी सगळी पुस्तकं वाचून काय मिळतं बरं या माणसाला. अशी पुस्तकं लावतीये. तोपर्यंत आले शेठजी आणि म्हणतात कसे, सावित्री सगळी उलटी सुलटी पुस्तकं लावली. आता उलटी का सुलटी मला काय करायचं, मला काही वाचायला येतं. सावित्री अहो माझं एक पुस्तक होतं जे मी इथं ठेवलं होतं, ते इथं ठेवलेलं माझं पुस्तक कुठे आहे सावित्री. आता सगळी पुस्तकं एकत्र केल्यावर तिथं ठेवलेलं कुठं कसलं तुमचं पुस्तक ओळखायचं बरं. सावित्री अहो मला वॉशिंग्टनचं चरित्र हवंय. वॉशिंग्टनचं चरित्र. वॉशिंग्टन म्हणजे पुस्तकाला मी नाव असते की बाय. सावित्री अहो वॉशिंग्टन नाही हो, वॉशिंग्टन हा पडलं बघा. हे वॉशिंग्टनचं चरित्र, हे थॉमस पेनचं राईट टू आपल्या, ही तुकारामाची गाथा, हे बसवेश्वरांचं चरित्र आणि ही ज्ञानेश्वर. मी तर नुसती बघतच बसले बघा. एवढी सगळी पुस्तकं वाचणारा माझा नवरा आणि मी त्याची बायको. शेठजी एवढी सगळी पुस्तकं वाचून काय मिळतो तुम्हाला. वाचून शहाणपण येतं माणसाला. तो उघड्या डोळ्यांनी बघायला शिकतो आणि माणूस पण जगायला शिकतो. सावित्री शेठजी ह्यात काय लिहिलंय ते वाचून दाखवाल का मला. तर माझं शेठजी मला वाचून दाखवायचं. हिंदू धर्मात काय आहे, मुस्लिम धर्मात काय आहे, ख्रिस्ती धर्माची काय शिकवण आहे. आपण सगळे एकाच ईश्वराची लेकरं. मग हे जात धर्म माणसाने त्यांच्या सोयीसाठी बनवल्या. आणि हिंदू धर्मात कसं जातीचं खूळ माजलंय. आणि पुढचं चालेल तिला माणसं कशी बळी पडतात. आणि बाईला कमी लेखतात. तिचा हक्क तिला देत नाही. शेठजी असं काय बाय सांगायचं. जीवाचं काम करून मी ऐकत गेली आणि शेठजींच्या बरोबर वाढत गेली. दिवस सरत होतं, महिना सरत होतं. एक दिवस शेठजी त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या घरी लग्नाला गेलो होतो. घरात आलं तेच वादळासारखं. मी त्यांना म्हणाले, शेठजी काय झालंय, शेठजी काय झालंय. अपमान केला त्यांनी माझा. ब्राह्मणाच्या वरातीत हा खालच्या जातीचा पोट चालतोच कसा असे सगळेजण बोलत होते. तेवढ्यात एक जण माझ्या पुण्यात आला आणि म्हणतो कसा, शिव कुठून जातो करणार आहे. मग ब्राह्मणांच्या बरोबर चालायचं तुला थांबच कसं. शिवच्यानो 4 बुक शिकला म्हणजे ही जात नाही, ही इंग्रजला दिवस आणला म्हणून तुमचं पाप. असा भर वरातीत त्यांनी माझा अपमान केला. वरातीच्या घोड्याचा त्यांना विचार होत नाही आणि माझा विचार होतो म्हणजे मी जनावरांपेक्षाही हलका नाही. सावित्री हे बदलायला हवं आणि हे मी बदलणार आहे. सावित्री हे मी बदलणार. अरे ज्योती नाही बदलता येत बाबा, नाही बदलता येत. ती बाबा भूदेव व्हायची. आपण त्यांची बराबरी नाही करू बाबा, नाही करू. अरे नशीब समज पेशवाई नाही. पेशवाई असती तर तुला हत्तीच्या पायाखाली दिलं असतं बाबा. तुला हत्तीच्या पायाखाली दिलं असतं. म्हणे हत्तीच्या पायाखाली दिलं असतं. कुणी काही सांगावं आणि ते गप्प म्हणायकावं. आता ते होणार नाही. सावित्री आम्हाला कपडे द्या बदलायला आणून.
माणसाचं माणूस पण चिमणार आहे ह्या धर्माच्या नावानं एकदा शेवटची आंघोळ येतो आणि गेलं की विरघळून. भरा 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 गारबात पाण्याच्या बादल्या अंगावर घेतल्यावर तू आणि आल्यावर मला म्हणतात कसे सावित्री तुम्हाला म्हणत होतो ना ते हे जातीचं खून त्यांच्या जुलमाचे पाळे मोठे सावित्री पण हा ज्योतिबा ते वाचला आहे हा ज्योतिबा ते वाचला आहे सावित्री सगळे आमच्या विरोधात जातील तेव्हा तुम्ही राहाल ना आमच्या बरोबर शेठजी कशा पाहिजे शेठजी कशा पाहिजे तुम्ही जी करायची मी करीन शेठजी तुमची सावली म्हणून राहील पण एक सांगू शेठजी तुम्हाला एक सांगू तुम्ही शिकला बुक वाचली म्हणून कळतो तुम्हाला तुमचा अपमान पण ज्याला कळतच नाही शेठजी त्यांनी काय करावं शेठजी शेठजी शाळा काढा त्यांना शहाणं करा मग ठरलं शाळा काढायच्या मग ठरलं शाळा काढायच्या शिक्षणाचा प्रचार करायचा शिक्षणाचा प्रसार करायचा माणूस शिकला पाहिजे माणूस जागा झाला पाहिजे माणूस शाळा झाला पाहिजे शेठजी नगरला गेलो तिथं कुणी अमेरिकन फेरारबाई शाळा चालवत होती परत आलं तेच नवी दृष्टी घेऊन परत आलं तेच नवी दृष्टी घेऊन मुलींच्या शाळा काढायच्या मुलींच्या शाळा काढायच्या बाई शिकली पाहिजे बाई जागी झाली पाहिजे बाई शहाणी झाली पाहिजे एक दिवस शेठजी घरात आलं तेच बघा पाठी टेन्शन आणि मला म्हणालं सावित्री तुम्हाला लिहायला वाचायला शिकवणार आहे लिहायला वाचायला शेठजी लिहायला वाचायला शिकवणार आहे वय मला इतकं शेठजी लिहायला वाचायला मला शेठजी खरंच इतकं लिहायला वाचायला शेठजी मला तुमच्या वेळी बुक वाचायला येतात खरंच शेठजी येतील का शेठजी मला शेठजी असं लिहायला येतं शेठजी तर माझ्या शेठजींनी पाटीवर शेठजी पेन्सिल माझ्या हातात दिली पाटी माझ्या हातात दिली मला गिरो म्हणालं आणि मी सुद्धा अशी हातात पाटी घेतली पेन्सिल हातात घेतली आणि गिरवायला लागली तर माझा हात थरथर 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 कापायला लागला माझ्या थरथरणाऱ्या हाताला माझ्या शेठजीने आधार दिला आणि माझं शेठजी गिरवायला लागलं शेठजीने आधार दिला आणि थरथरणारा हात पुन्हा कधीच थरथरला नाही बघा तर मी पहिला शब्द शिकली तो शेठजी मी पहिला शब्द शिकली तो शेठजी माझ्या शेठजींनी मला शिकवलं माझ्या शेठजींनी मला शिकवलं कधी पाटीवर तर कधी शेतात धूळ पाटीवर शिकवलं शेठजींची साऊ शिकली शेठजींची साऊ शिकली लिहायला शिकली वाचायला शिकली शेठजींसारखी पुका वाचायला शिकली आणि शेठजींसारखा मोठा विचार करायला शिकली माणसं मागणं बडबडत होती माणसं मागणं बडबडत होती आणि बाई शिकती म्हणून कपाळाला त्या पाडत होती आणि मग तो सोन्याचा दिवस उगवला 1848 ला पुण्यात भिड्यांच्या वाड्यात आणि खालच्या जातीच्या पोरींची शाळा चालू केली ही खालच्या जातीच्या पोरींची शाळा होती पुण्याला आग लागली अनर्थ झाला शाळा चालू झाली माझं शेठजी घरोघरी जाऊन लेकरांना गोळा करत होतं त्यांच्या आई बापांना समजावत होतं आमची शाळा चांगली चालली होती पण ही शाळा बंद पडावी म्हणून हर तऱ्हेनं डाव टाकलं जात होतं विष्णुपंत सारख्या शिक्षकाला वाईट टाकायची धमकी दिली जात होती आता शिक्षकच नसल्यावर शाळा चालणार कशी शिक्षकच नसल्यावर शाळा चालणार कशी शेठजी विचारात पडलं मी शेठजींना म्हणाले शेठजी कसला विचार करताय शाळा नाही बंद पडणार मी हाय ना शाळेत शिकवायला आणि तेव्हा कोण बाई शिकवायसाठी उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकती मी मन घट्ट केलं टाकलं पहिलं पाऊल रस्त्याने जाताना माणसं काय बाई बोलत होती टकामका बघत होती कोण रही आणि कुठं चालली अरे ही फुल्यांची बायको डुईवर पदरून तुरु कुठं चालली म्हणायची माणसाशी मागणं बोलत होती बघा माणसाशी मागणं बोलत होती चालत होती आणि माझी पावलं पुढं पडत होती शाळा जवळ आली तशी
शाळा जवळ आली तशी पापाचा कळत झाला. बाई उमऱ्याच्या बाहेर पडली. पुण्याची बायको शिकवायला लागली. ही वार्ता सगळं पुण्यात पोचली. मी शाळेत पोचले. पोरींचं चेहरं बघून माझ्या मनाला धीर आला. ज्ञानाचं कबाड उघडायचं मोठं काम मी हातात घेतलं होतं. मी शिकवायला सुरुवात केली. पुरी पाठीवर पेन्सिल लिहित होत्या. जणू स्त्री जातीचं भाग्य लिहित होत्या. म्हणलं आज या पुरी शिकतील आणि उद्या मोठ्या होतील. आज या पोरी शिकतील आणि उद्या मोठ्या होतील आणि आपल्या कर्तृत्वाचा एवढा मोठा गलका करतील, एवढा मोठा गलका करतील की समाज वृक्षावर बसलेली भूतं पळवून लावतील. आता दिवसा ही शाळा आणि घरी रात्रीची शाळा. कसं शिकवायचं नाही पण मी शिकवत होती. पण तुम्हाला खरं सांगू का, शाळेत जेव्हा जात होती तेव्हा माणसं त्रास द्यायची. दारात उभं राहायची, टोमणं मारायची आणि सगळं माझ्या पुढ्यातलं शिळ मारत निघून जायचं. निघाली मॅडम आडवा तिला. सत्य माग फिर धर्म बुडवती का असं बघा. कुणी माझ्याकडे बघून खाकरायचा, असा कुणी खाकरायचा, कुणी चिखल टाकायचा, कुणी शेण फेकायचा, कुणी दगड मारायचा, तर कुणी येऊन अंगावर खरकट पाणी टाकायचं आणि सगळी फिदी हसायची. खमतीशी दगड येऊन माझ्या कपाळाला लागला. रक्ताची चिरकांडी उडाली. म्हणलं पुढं जाणाऱ्या बाईला असंच मागं अडवून आणत्या. एक दिवस शाळेत चालली होती तर एक घटिंगण माझ्या पुढ्यात उभा राहिला आणि म्हणतो कसा, माग फिरायचं. बाईच्या जोतीला एवढा जोर बरा नवा. माग फिरायचं नाहीतर तुझी आबरू आम्ही शाबूत ठेवणार नाही. म्हणलं का रे बाबानो, तुमचं बरं सगळं बाईच्या आबरू जवळ येऊन थांबतं. असा उचलला हात आणि अंदर खाणा त्याच्यात खोवाडा. तेव्हापासनं माझं सगळ्यांच्यावर वचक बसलं. बाईच्या जातीला असं कणखर असायला लागतं. आणि माझ्या शेठजींनी पण माझ्या बरोबर धोंडीला मला पाठवायला सुरुवात केली. त्या काळात बाईने शिकवायला उमऱ्याच्या बाहेर पडावं की लय मोठं धाडसाचं काम होतं. जीवाचा धडा करून मी हे काम करत होती. मी कुणाला बदलत नव्हते. दगड मारा, शेण मारा मी सहन करत होते. आणि माझं शेठजीचं कुणाला बदनार होतं. शेठजींचं वादळ माझ्या आधीच पुढं निघून गेलं होतं. आता 2 वादळ एकत्र झाल्यावर पालक व्हायची की सनातनी पिसाळलं होतं. आमच्या भावबंधांना भडका होता आणि भावबंद आम्हाला वाईट टाकायची धमकी देतो. आमचं मामांजी त्या सनातन्यांच्या काव्याला बळी पडलं. आणि मामांजी एक दिवस शेठजींना म्हणालो, आम्ही जगायचं का मरायचं ती एकदा सांगून टाक बाबा. ही शाळा काढायचं कसली झाड तुला कुठलं. आता काय करायला लागलाय तुम्ही दोघं नवरा बायको. दादा तुम्हाला लाज वाटला असं आम्ही काहीच करत नाही. मीही नाही आणि सावित्री नाही. असं आम्ही काहीच करत नाही. खरं चुकी काय करायचं ठेवलंय तुमचा नवरा बायको. नुसतं उन्हात अडकल्यावर झाले, नुसतं धाव पडतात. एकीकडं देव बापराचा, एकीकडं भाव बंधाचं. अरे तू ती नाही त्या पुरी शाळा शिकल्या तुझं काय बिघडणार. अरे कशा पैशांचा काय वार जिथून आपलं करतात. ही शाळा करायचं ज्या थांबणार इकडे तेवढं सांग मला. तेवढं तुम्हाला सांग. नाही दादा, जीव गेला तरी 72 पण हे काम मी थांबवणार नाही. माणसात भेटून माणसाच्या तोंडची वाचा तरी काढली. ह्या दीनदलितांना माणसात आणण्याचा मी निश्चय केला. जीव गेला तरी 72 पण हे काम थांबवणार नाही. अरे तू राहू दे त्या म्हाताऱ्याचा विचार करायचा. तुझ्या भावाचा, राजा लावाचा, पोरा बाळाचा तरी विचार कर बाबा. अरे तुझ्या या शाळा पाहिजे आपल्याला वाईट टाकण्याल आणि देव भावाचा कोप होईल. तेव्हा तू ती शाळा सोड तू ती शाळा सोड. नाहीतर घर सोड. तुझी बायको कुठं जावा. आम्ही घोर सोडायचा निर्णय घेतला.
मला तर रडायला चालू. ज्या घरात मी लग्न करून आली होती ती माझं घर मला सोडायला लागणार होतं. ज्या घरात मला मामांची मायेची पाखर मिळाली ती माझं घर मला सोडायला लागणार होतं. आणि ज्या घरात मला माझ्या शेठजींनी लिहायला वाचायला शिकवलं ती माझं घर मला सोडायला लागणार होतं. पण मी काय करणार होती? ज्या वाटेनं माझं शेठजी जाणार होतं ती माझी वाट होती. मी विचार करते, शेठजींनी जर मला शिकवलं नसतं, शिकवायला उमऱ्याच्या बाहेर पाठवलं नसतं आणि आपलं घरदार सांभाळून तोंडी लावायचं समाज कार्य केलं असतं तर असं घरदार सोडायची वेळ माझ्यावर आली नसती. पण बाईला शिकवणं म्हणजे मोठं पाप आणि असं मोठं पाप माझ्या शेठजींनी केलं होतं. आणि त्या पापात मी बरोबरीची भागीदारी होती. उभ्या दुनियेत माझ्या विचाराची मशाल घेऊन निर्भीडपणे चालणारा माझ्या शेठजींच्या शिवाय दुसरा कुणी नव्हता. शेठजींची साथ मी कशी सोडायची? आम्ही घरदार सोडलो, पण माझे शेठजी निश्चयानं पुढं पावलं टाकत पुढं निघालं होतं आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मागणं मी निघत होती. पण तुम्हाला खरं सांगू का, माझं शेठजी मला मागं राहू देत नव्हतं, बरोबरीनं चाल म्हणत होतं. तर सनातन्यांनी आम्हाला आमच्या घरातनं बाहेर काढलं. सनातन्यांनी आम्हाला आमच्या घरातनं बाहेर काढलं. पण आज घराघरात आमच्या तस्वीरी लागतायत. चौकात आमचे स्मारक पुढे केले जात आहेत. पण तुम्हाला खरं सांगू का, अशा स्मारक पुतळ्यानं आदर्श निर्माण होत नाही. आदर्शाचं रक्तात भिडायला लागतात, आदर्शाचं रक्तात उडायला लागतात. ज्या लेकी बाळींसाठी आम्ही घरदार सोडलं त्या लेकी बाळींना अजून तुम्ही गोंधळून ठेवता, अजून त्यांना तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवता. बाईच्या स्वातंत्र्यावर बोलायला कुणालाच वेळ नाही. तिच्या मानसिक स्वातंत्र्याचं काय, तिच्या भावनिक स्वातंत्र्याचं काय, तिच्या बौद्धिक स्वातंत्र्याचं काय, तिच्या सामाजिक स्वातंत्र्याचं काय. बाईवर होणाऱ्या अत्याचाराचा अनेक दिवस काढत आहे. आम्ही घर सोडलं, पण दारची माणसं आमच्या वेळेला उभी राहिली. गफारबेग मुन्शी, मोरोपंत वाळवेकर, गोवंडे भाऊजी, फातिमा शेख तर माझी जीवाभावाची मैत्रीण होती. शेठजींची लढाई कुठल्या जाती धर्माविरोधात नव्हती तर ती प्रवृत्तीच्या विरोधात होती. आणि म्हणून सगळ्या जाती धर्माची माणसं माझ्या शेठजींच्या बरोबरीने उभी राहिली. आम्ही घरदार सोडलं. आमच्या शाळा वाढत होत्या, आमच्या शाळा चांगल्या होत्या. आता घरचा खर्च, शाळेचा खर्च म्हणल्यावर पदरमोड करून आम्ही शाळा चालवत होतो. त्या काळात विद्येच्या हाकेला साथ देणारं पण कुणी नव्हतं आणि सरकारी अनुदान शाळांना नव्हतं. कुणी काय मदत केली, वर्गणी दिली, कुणी जागा दिली, लेकरांना कपडे लेकरे दिले, त्याच्यावर आम्ही आमच्या शाळा चालवत होतो. आता घरचा खर्च, शाळेचा खर्च म्हणल्यावर मी पण गुढी शिवायला सुरुवात केली आणि माझ्या शेठजींनी पण एका ठिकाणी काम बघितलं. त्या काळात शाळा चालवणं म्हणजे सतीचं वाण होतं. माझ्या शेठजी घरोघरी जायचं, लेकरांना समजायचं, त्यांच्या आई बापांना समजायचं आणि लेकरं शाळेत आल्यानंतर पाट्या, पुस्तकं, कपडे, लत्ते सगळं त्यांना घ्यायला लागायचं. लेकरं खालच्या जातीची म्हणल्यावर पाणी पण तुम्ही देत नव्हतं, पाणी पण विकत घ्यायला यायचं. त्या काळात शाळा चालवणं म्हणजे सतीचं वाण होतं. पण आजकाल शाळा कुणाच्या ताब्यात आहे? तिथं शिक्षण तात्पुरतं सापडतं का? शाळा आहे पण शिक्षक नाही, शाळा आहे पण शिक्षक नाहीत, शाळा आहे पण पिण्याचं पाणी नाही, शाळा आहे पण खोल्या नाहीत. शिक्षण तात्पुरतं सापडतं का? अगं तुम्ही आता शिक्षणाची दुकानदारी उघडली. आधी जातीच्या नावावर शिक्षण नाकारलं जायचं, आता पैशाच्या नावावर शिक्षण नाकारलं जातं. फक्त धनदांडग्यांच्याच पोरांनी शिक्षण द्यायचं, गरीबाच्या लेकरांनी कुठं करायचं? काय करायला लागलाय तुम्ही सगळ्याजण? काय करायला लागलाय? लेकरांना एका शर्यतीत पळवायला लागलाय. वर शेठजींच्या विचारानं जगले, त्या विचाराची थोडीशी पुंजी मी तुमच्या पुढे ठेवली. माझ्या आयुष्याचं मी सोनं केलं. समाज दोष तर समाजाच्या राखतामासात दिलेल्या असतात. ही दोष काढायला एक ज्योतिराव आणि एक सावित्री कशी पुरायची बरं? आज फुल्यांनी हे केलं, फुल्यांनी ते केलं, जो तो उठतोय तो फुल्यांच्या नावावर उड्या टेकतो. काय काय केलं फुल्यांनी सावित्रीला शिकवलं. भारतातली पहिली स्त्री शिक्षिका सावित्री. फुल्यांनी अस्पृश्यांच्यासाठी पाण्याचा हाऊस खुला केला, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली, विधवांचा पुनर्विवाह केला. हो, जो तो उठतोय तो फुल्यांच्या नावावर उड्या मारतोय. सभा संमेलन राजकारणाचं पण जो तो उठतोय तो फुल्यांच्या नावाचा ठेकाणी. पण काम कुठं दिसत नाहीत. कामं निर्माईसाठी करायची नसत्यात, मोठेपणासाठी करायची नसत्यात. आम्ही आमचं पुढं आयुष्य वाहून घेतलं म्हणून हे डोंगरावर काम उभं राहिलं. शिटजी म्हणायचं, सावित्री एक दगड इकडचं तिकडे ठेवला का, इकडचं डोंगर तिकडं होतं. आम्ही आमचं उभं आयुष्य
भाऊन घेतलं म्हणून एवढं मोठं कार्य उभं राहिलं. समाज दोष समाजाच्या रक्तामाटात भिनलेला असतात. ही दोष काढायला एक सावित्री ज्योतिराव कसा पुरायचा, तर तुमच्यातलं एका दोघांना नाही तर सगळ्यांनी थोडं यायला पाहिजे आणि माझ्या शेठजींच्या विचाराने बोललं पाहिजे. शेवटी एवढंच सांगते तुम्हाला, एवढंच सांगते बघा. मरत्या विचाराच्या आरत्या होत्या, मरत्या विचाराच्या आरत्या होत्या आणि करत्या विचाराचं पोवाडं गायलं जात्या. धर्माचा विचार पुढे घेऊन जाण्यापेक्षा विचाराचा धर्म पुढे घेऊन जावा आणि माणूस किती पताका उंच आकाशात पडवा याच्यासाठी तुम्हाला निर्भीक बळ देव. नमन. श्री छत्रपती संभाजी महाराज की. आज खरं सांगायचं म्हणलं तर जिजाऊ एक नाही तर 2 राजे घडवले. एक शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आणि एकानं ज्या औरंगजेबाने त्याच्या अंगावची कापडी सोडली पण तो हिंदू धर्म सोडला नाही, तो असा आपला संभाजी महाराज. असे 2 राजे घडवण्याचं काम जिजाऊ माताने केले. अशा या मातेला मी नंदनवन करतो आणि मी सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. वाटा वेगळ्या असल्या तरी सोबतीचा हट्ट नसावा. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी आमच्या शाळेतील सहाय्यक शिक्षिका सुनीता शिंदे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आभार मानावे. श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालयामध्ये आज स्त्री जागर हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पडला. या ठिकाणी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री कविता म्हेत्रे मॅडम, अगदी सावित्रीच्या वेशातच नव्हे तर अगदी अंगात त्यांच्या सावित्री भिडलेली आहे. त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानते. तसेच सन्माननीय प्राध्यापिका माळी मॅडम यांचेही विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार. जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजाराम डांगे भाऊ यांचेही आभार. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेले शिवांजली डांगे हिचेही आभार. तसेच सर्व स्त्रियांच्या ओटी भरलेल्या स्वप्नाली अमोल डांगे यांचेही आभार. या ठिकाणी मुख्याध्यापिका मनीषा माने मॅडम उपस्थित राहिल्या त्यांचेही आभार. आणि वेळात वेळ काढून सगळा पालक वर्ग आणि विद्यार्थी अगदी शांतपणे बसले याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला.